गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या मराठी मीडियमच्या या आठवड्याच्या लेक्चरमध्ये. या आठवड्यात आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 4 सायन्स 1 चा विज्ञान भाग पहिल्याचा विद्युत धारेबद्दलचा हा संपूर्ण चॅप्टर आहे. वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग चॅप्टर आहे जो बनवण्याचा मी सुद्धा प्रयत्न करतोय. आपलं मंगळवारी पहिलं लेक्चर हे कंप्लीट झालेलं आहे. तो एक बेस पाया होता. ज्यांनी बघितलं नसेल तर प्लीज कृपया करून आधी ते लेक्चर कंप्लीट करा आणि मग हे लेक्चर करा. पोरांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय फास्टली लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची कमेंट नक्की करा. तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटतंय ते मला नक्की सांगा. तर आज आपल्याला काही इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल शिकायचं जे की तुम्ही शाळेमध्ये बऱ्याच वेळा एक्सपेरिमेंट केलेले असतील. सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या लेक्चरला. आणि आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी तर विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. चुंबकीय नाही, चुंबकीय परिणाम. मग पोरांनो, हा जो डायग्राम आहे या डायग्राम बेस काही क्वेश्चन विचारले होते पास्टला PYQ मध्ये. तेच क्वेश्चन ह्या डायग्रामवर कसे प्रश्न विचारले जातील हे तुमच्यासाठी मी आणलंय. बोर्ड पेपर पॅटर्न नुसार मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून बोर्डचे क्वेश्चन आन्सर सुद्धा लेक्चर मध्येच तुमच्याकडून मी सॉल्व्ह करून घेतो. तर बघा, परिपथ आहे. विद्युत वाहकाचं काय आहे? परिपथ आहे. यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसते बघा, धनप्रभार ऋणप्रभार. हे बॅटरी लावलेली आहे. प्लग म्हणजे स्विच ऑन आणि ऑफ. सगळ्यांना माहिती आहे विद्युत धारा ही धनप्रभाराकडून ऋणप्रभाराकडे जाते. विद्युत धारा कुठून कुठे जाते रे? धनप्रभाराकडून ऋणप्रभाराकडे जाते. बरं, आणि खाली बघा पोरांनो, मॅग्नेटिक निडल म्हणजे काही तारा दिलेल्या आहेत. खाली काही निडल दिलेली आहेत, इकडे पण आणि इकडे पण दोन निडल्स तुम्हाला दिसत आहेत. राईट आहे पोरांनो? बरं, आता याच्यातून काय वाहत रे? विद्युत धारा वाहत असते. ही विद्युत धारा आणि चुंबक यांच्यात नक्की फरक काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिले एक बेस्ट एक्झाम्पल घेऊया आणि मग तुम्हाला मी सांगतो. बरं, आता समजून घ्या, ही एक वायर आहे, आपली एक बॉटल पकडू. ही बॉटल म्हणजे चुंबक आहे आणि ही वायर म्हणजे आपल्या याच्यातून करंट वाहत आहे, म्हणजे विद्युत धारा वाहते. आता होतं काय, जेव्हा विद्युत धारा याच्यातून वाहत असते याच्या आजूबाजूला पोरांनो चुंबकीय परिणाम होतो. काय परिणाम होतो दादा नक्की? तर बघा, हा जो आपला स्टीलचं जे आपली बॉटल आहे याच्या ज्यावेळेस जवळ असते चुंबकीय परिणामामुळे काय होतं, ही एकमेकांकडे आकर्षित होतं. जेव्हा एकमेकांपासून लांब जाते काही फरक पडणार नाही. जेव्हा याच्यामधून येते तर हे एकमेकांकडे आकर्षित होतं. असं का होतं दादा? तर बघा, जेव्हा विद्युत धारा ही याच्यामधून वाहत असते तेव्हा याच्या आजूबाजूला चुंबकीय परिणाम होतात. तुम्ही ते चुंबक असतं बघा, तुम्ही लहानपणी खेळलेले असाल. एक दोन चुंबक घेता, एकमेकांना लावता. तुम्ही बघा, जवळ जवळ आले आकर्षित अटॅच होता, लांब लांब नेले तर काय अट्रॅक्शन होत नाही. नक्की होतं काय? चला 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 चला. बरं, वरील आकृतीत, ही जी वरची आकृती आहे, विद्युत धारेचा कोणता परिणाम दाखवलेला आहे? विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम दाखवलेला आहे. कुठला परिणाम दाखवलेला आहे? चुंबकीय परिणाम. बस एवढंच आन्सर लिहायचं. 1 मार्क तुम्हाला दिलेला होता बोर्डला पोरांनो. म्हणजे विचार करा, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहेत ते. नेक्स्ट, आता वरील आकृतीत विद्युत धारेचा कोणता परिणाम दाखवला आहे? विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. बघा, चुंबकीय परिणाम दिसतोय, त्याच्यातून काय विद्युत धारा वाहते, तसा जो निडल आहे तो काय होतोय? अट्रॅक्ट होतोय. काय होतोय रे राजा? अट्रॅक्ट होतोय. काय होतंय राजा? अट्रॅक्ट होतोय. जर एकदा परत एकदा नीट तुमच्यासाठी दाखवतो मी. आता एकदा नीट ऑब्झर्व करा, चुंबकीय परिणाम कसा होतोय ते बघा. डन. बघा, विद्युत धारा त्याच्यातून वाहते, प्लग चालू केला, आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारा वाहते, त्याच्या आजूबाजूला काय तयार होतोय? चुंबकीय परिणाम तयार होतोय. विद्युत धारेचा काय? चुंबकीय परिणाम. आता जी निडल आहे ती बघा थोडीशी बेंड झालेली तुम्हाला दिसते, अट्रॅक्ट होते, आकर्षित होते. काय होते रे? आकर्षित होते. म्हणजे वरील आकृतीमध्ये विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम दाखवलेले आहे. कोणते परिणाम दाखवले आहे? चुंबकीय परिणाम. मला ना तुम्ही आज चॅट मध्ये नक्की सांगा, हे असं व्हिज्युअलायझेशन दाखवल्यावर तुम्हाला फार लवकर समजतंय का? ओके, नेक्स्ट, चुंबक सूचीवर विद्युत घटांची संख्या वाढवली तर काय होईल? मला सांगा, हे दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट करणारे आपण बोललो. जर का विद्युत धारा ज्यावेळेस वाहते तिच्या बॅटरीज आहेत पोरांनो, त्याच्यात काय झाले तुम्हाला
विद्युत घटक, घटक म्हणजे विद्युत घटक म्हणजे काय, बॅटरीज. ह्या बॅटरीची संख्या वाढवली, जेवढ्या जास्त बॅटरीज राहतील तेवढी काय वाढेल रे, विद्युत धारा वाढेल. चॅटमध्ये टाका फास्टली, फास्ट चॅट मध्ये टाका. विद्युत घटांची संख्या वाढली तर काय वाढेल, विद्युत धारा वाढेल. काय वाढेल रे राजा, विद्युत धारा. चॅट मध्ये फास्ट टाकायचे पोरांनो. चुंबक सूचीवर विद्युत घटकांची संख्या वाढवली तर काय वाढतं, विद्युत धारा वाढते. मला सांगा, विद्युत धारा जेवढी वाढेल तेवढे काय वाढेल, चुंबकीय परिणाम वाढतील. विद्युत चुंबकीय परिणाम वाढतील. जेवढा विद्युत चुंबकीय परिणाम वाढेल तेवढा जी चुंबक सूची आहे तिचं विचलन जास्त होईल. विचलन म्हणजे काय, ती जास्त मुवमेंट करेल, जास्त आकर्षित होईल. म्हणजे काय, बघा आता ज्यावेळेस विद्युत धारा वाढवली काय होईल पोरांनो, तिकडे विद्युत धारा वाढवल्यामुळे चुंबक हा जास्त, जी चुंबक सूची ही विचलन जास्त करेल. म्हणजे काय, डिफ्लेक्शन जास्त करेल. ऑब्वियस आहे. जर का ही विद्युत धारा आहे आणि ही चुंबक सूची आहे, जर मी सांगा आता ज्यावेळेस ज्यातून विद्युत धारा वाहते, नॉर्मल ठेवलेली आहे मी, ही थोडी अट्रॅक्ट होईल. जास्त जर का बॅटरीज लावल्या तर काय एकमेकांकडे जास्त आकर्षित होतील. बस एवढंच मला फक्त लिहायचंय. उत्तर काय लिहायचं होतं, चुंबक सूचीचे विचलन वाढेल. काय वाढेल, चुंबक सूचीचे विचलन वाढेल. बस चुंबक सूचीवर विद्युत घटकांची संख्या वाढवली तर काय होईल, चुंबक सूचीचे विचलन वाढेल. नेक्स्ट, वाहक व चुंबक सूची यांमधील अंतर वाढवले तर चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवर काय परिणाम होईल. आता तो काय म्हणतोय माहितीये का, की वाहक म्हणजे हे वाहक आहे, विद्युत धारा वाहक आहे याचा, आणि समजून घ्या ही चुंबकीय सूची, यांच्यातलं अंतर जर का वाढवलं, मला सांगा दोन चुंबक एकमेकांपासून लांब ठेवले ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होता का, ते नाही होणार. दूर जाएंगा तो कुछ नहीं होएगा, मग क्या होएगा. बघा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होईल आणि कमी झाल्यामुळे ती चुंबक सूचीचं विचलन फार होतंय का, नाही, अतिशय कमी होतंय. याचं फक्त तुम्हाला असं उत्तर लिहायचंय. बस किती सिंपल आहे, किती इझी पोरांनो तुमच्यासाठी. खरंय की नाही, फास्टली चॅट मध्ये सांगा तुम्हाला समजलंय की नाही. फास्टली चला, कमॉन कमॉन, फास्ट सांगायचंय पोरांनो. जोश कसा आहे माझ्या पोरांचा, एकदम हाय पाहिजे लेक्चरला. आपल्या लेक्चरला आले फक्त शिकण्यासाठी का, मजा मस्ती. कारण की ज्या गोष्टीत तुम्हाला मजा येते त्या गोष्टीमध्ये 100% तुमचा इंटरेस्ट येतो. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सायन्सवाला दादा युट्यूब चॅनलवर जे काही मुलं लेक्चर्स करतायत ते फक्त अभ्यास करायचा म्हणून करत नाहीये. त्यांना असं वाटतं सोपं आहे, मजा येते, आणि मजा येते इंटरेस्ट येतो, इंटरेस्ट येतो अभ्यास करणार, अभ्यास केला मार्क्स मिळणार. राईट हँड थंब रूल, उजव्या हाताचा नियम. कोणत्या हाताचा नियम, उजव्या हाताचा नियम. कोणत्या हाताचा नियम रे, उजवा हात. आता आपल्याला बघायचंय पोरांनो उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. आता मला सांगा, विद्युत धारा वाहकामधून कशी वाहते हे तर माझ्या मुलांना समजलंच आहे, पण त्याची दिशा नक्की कोणती आहे दादा, हे आपल्याला समजावं लागेल की नाही. मग त्यासाठी एक सिंपल थेरी आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. जसं मी इकडे करणार की नाही ऍक्शन, तशी तुम्हाला करायची. म्हणजे तुमच्या डोक्यात डायरेक्ट फिट्ट बसून जाईल. पेपरला तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही. बघा, विज्ञान हा एक असा विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला पाठांतर करायची नाही, तर कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची गरज आहे. तर बघा करायचं काय तुम्हाला, सगळ्यात पहिले थंब घ्यायचा असा. बरं, मला सांगा आता हा विद्युत वाहक आहे, म्हणजे कंडक्टर ज्याला आपण म्हणतो, याच्यामधून विद्युत धारा वाहन होणार आहे, म्हणजे याच्यातून विद्युत धारा ट्रान्सफर होणार आहे, एन झेड एन अशी ट्रान्सफर होते. बरं, याच्यात थंब असा आपण पकडलेला आहे. ही आहे तुमची विद्युत धारा. एक मिनिट, दुसरं काहीतरी बघूया आपण, काही आहे का आपल्याकडे. ठीक, याच्यानेच काम चालू सध्या तरी. चला, याच्यातून काय जाणार आहे, विद्युत धारा आपली जाणार आहे. बरं, हा कंडक्टर आहे, कंडक्टर उभाच नाही राहते तो. बरं, हा आता एक कंडक्टर याच्यामध्ये ठेवलाय मी, समजून घ्या. हा एक कंडक्टर, हा एक कंडक्टर आहे, कंडक्टर मी ठेवलाय, आणि हा असा. बरं, ही काय आपली दिशा. आता बघा तो काय म्हणतोय आपल्या नियमामध्ये, तुमच्या उजव्या हातात वाहक अशा प्रकारे धरला आहे अशी कल्पना करा की तुमचा अंगठा विद्युत धारेच्या दिशेत आहे. म्हणजे अंगठा काय दाखवतो रे, विद्युत धारा. ही अंगठा काय दाखवतो, विद्युत धारेची दिशा. म्हणजे विद्युत धारा ही वरच्या दिशेने चालली आहे असं कोण दाखवतं, अंगठा दाखवतो. बरं, त्यानंतर तुमची बोटे वाहकाभोवती गोलाकार फिरवा. हा एक वाहक आहे,
या वाहकाभोवती आपण अशी काय गोल असा वाहक पकडून ठेवलाय, गोलाकार धरलेला आहे, वळवली आहे. बरं, तुमच्या बोटांची दिशा ही चुंबकीय बलरेषांची दिशा दर्शवते. म्हणजे जो काही उजव्या हाताचा नियम आहे हा काय सांगतो, विद्युत धारेची दिशा हा अंगठा दर्शवतो, विद्युत धारेची दिशा अंगठा दर्शवतो. आणि हे जे आपले बोट आहे हे वाहकाभोवती गोलाकार भागात वळवले असता ते चुंबकीय बलरेषा दर्शवतात. काय दर्शवतात रे राजा? चुंबकीय बलरेषांची दिशा दर्शवतात. काय दर्शवतात रे राजा? चुंबकीय बलरेषांची दिशा दर्शवतात. नेक्स्ट, हा एक छान एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट मध्ये काय करायचंय तुम्हाला, तांब्याची एक जाड तार लावलेली आहे, एक पुठ्ठा आहे, चुंबक सूची आहे आणि लोखंडाचा किस ठेवलेला आहे. बरं, आता मला सांगा हा जो परिपत्रक आहे याच्यामधून काय जाईल? विद्युत धारा जाईल. काय जाईल राजा? विद्युत धारा जाईल. जेव्हा विद्युत धारा जाईल, मला सांगा एक पेपर आहे त्याच्यात चुंबकीय म्हणजे आपण म्हटलं की पूर्णपणे लोखंडाचा किस आहे, वरती काय जाणार? विद्युत धारा जाणार. ज्यावेळेस चुंबकीय बल म्हणजे चुंबकीय बल लागेल, काय लागेल? चुंबकीय बल लागेल. चुंबकीय बल लागेल म्हणजे जो लोखंडाचा जो चुरा आहे तो पण काय होईल? फिरायला सुरुवात होईल. काय होईल रे? फिरायला सुरुवात होईल. का? विद्युत धारा जशी वाढते तसं चुंबकीय बल वाढतं. चुंबकीय बल वाढलं की ते एकमेकांना आकर्षित करतं. काय करतं रे? आकर्षित करतं. बस, यामध्ये तुम्हाला फक्त विद्युत धारेची दिशा कशी आहे एवढं फक्त समजून घ्यायचं. फार काही विशेष या टॉपिक बद्दल तुम्हाला विचारणार नाहीये. सेकंड सेम आहे, तारेच्या वेटोळ्यातून विद्युत धारेचे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. वेटोळे तारेचे लूप आहे, जसं मी तुम्हाला हिटरच्या एक्झाम्पल वरून दाखवलं होतं. यात पण तुम्हाला काय ओळखायचंय? विद्युत धारेची दिशा. बघा, विद्युत धारा ही वरच्या दिशेने गेली असता विद्युत धारा ही चुंबकीय बल जे आहे हे तुमचे बोट दाखवतात. बस, हा तो एक्सपेरिमेंट आहे. हाही पेपरला फार काय विचारलं जाणार नाही. याच्यातून फक्त तुम्हाला दिशा ओळखायची आहे की स्ट्रेट जातो करंट म्हणजे आपला जो विद्युत धारा आहे ही वरच्या दिशेने जाते आणि चुंबकीय बल हे तुमच्या बोटांच्या दिशेने वळवले जाते. एवढंच इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. काय? नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. नालकुंतलाचा प्रश्न 3 किंवा 2 मार्क्ससाठी विचारला जातो बोर्ड एक्झामला. इव्हन तुमच्या शाळेतल्या एक्झामला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे चांगला करा. बघा, आता काय तुम्हाला सांगितलं, नालकुंतल. कुंतल म्हणजे काय रे राजा? लूप. म्हणजे जी काही विद्युत धारा वाहणार आहे कशी जाणार आहे? गोल 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 जाणार आहे. विद्युत रोधक आवरण असलेल्या तांब्याची तार साखळीसारखी वेटोळ्यांमध्ये गुंडाळल्यास त्या रचनेला नालकुंतल असे म्हणतात. जर नालकुंतलाची सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहायची असेल तर काय आहे? विद्युत रोधक. विद्युत रोधक म्हणजे काय? ज्याच्यातून मुक्त इलेक्ट्रॉन वहन करणारे त्यांना थांबवणारा कोण आहे? विद्युत रोधक. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बघितलं आहे. तर त्याचे आवरण असलेल्या तांब्याची तार, कोणाची तार? तांब्याची तार साखळी सारख्या वेटोळ्यांमध्ये म्हणजे स्प्रिंग सारखी गुंडाळल्यास तिची रचना म्हणजेच नालकुंतल होय. काय रे राजा? नालकुंतल होय. नालकुंतलातून विद्युत धारा गेल्यास विशिष्ट संरचनेत चुंबकीय बलरेषा निर्माण होते. काय निर्माण होते? चुंबकीय बलरेषा निर्माण होते. काय निर्माण होते रे? चुंबकीय बलरेषा. म्हणजे मला सांगा, जेव्हा विद्युत धारा जाईल गोल 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 त्याच्या आजूबाजूला काय तयार होईल रे? चुंबकीय बलरेषा तयार होईल. काय तयार होईल? चुंबकीय बलरेषा तयार होईल. मग नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हे चुंबकपट्टी सारखेच गुणधर्म असतात. जे नालकुंतल आहे गुंडाळल्यासारखं आहे, तारेचे वेटोळे काय एकमेकांना गुंडाळले गेलेले आहे, याचे गुणधर्म कोणासारखे आहे? तुमच्या चुंबकपट्टी सारखेच आहे. चुंबकपट्टी कोणती? नॉर्थ पोल, साऊथ पोल. नालकुंतलात एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून तर दुसरे चुंबकीय दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करते. एक काय तुमचं सांगितलंय उत्तर ध्रुव, दुसरं दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करते. नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर असतात. जर तुम्ही डायग्राम मध्ये नीट ऑब्झर्व केलं त्याच्यातून ज्या बलरेषा जात आहे ह्या कशा एकमेकांना पॅरलल आहे, सारख्या आहे. अशा वाकड्या तिकडे आहेत का रे राजा? अजिबात नाही. कारण का? जेव्हा तुमचं करंट ट्रान्सफर होतंय म्हणजे विद्युत धारा जाते, असं पकडा समजून घ्या, अशा डायरेक्शनने जाते. आता हे काय? बलरेषा कशा एकमेकांना समांतर आहेत. कशा आहेत रे? समांतर आहेत. बस एवढंच तुम्हाला ओळखायचं होतं. बेसिकली म्हणजे काय तुम्हाला सांगू एकदम सिंपल भाषेमध्ये, विद्युत धारा
अंगठा दाखवतो, आजूबाजूला बलरेषा असतात. या चुंबकीय बलरेषांच्या आवरणात जर का एखादी गोष्ट असेल ती त्याला काय होते, आकर्षित करते. जसं की ह्या एक्सपेरिमेंट वरून तुम्हाला खूप चांगलं समजेल. अजून चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल. बघा आता विद्युत ज्यावेळेस वाहक असतो त्याच्यावर काय होतो, काही ना काही बल लागतो. बल कसं काय लागतो दादा? बघा, एक मध्ये वायर आहे, एस नावाची काय वायर आहे, आजूबाजूला काय एक मॅग्नेट आहे, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. आता जेव्हा वायर आहे आणि कशामध्ये ठेवली तुम्ही, त्याच्यामध्ये वायरमध्ये काय आहे, तुमचा विद्युत धारा वाहते आहे. विद्युत धारा ज्यावेळेस वाहते आजूबाजूला काय तयार होतं, चुंबकीय बल तयार होतं. काय तयार होतं रे, चुंबकीय बल तयार होतं. चुंबकीय बल ज्यावेळेस तयार होतं आणि सोबत मॅग्नेट आहे, आपण एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं काय होतं, तो मॅग्नेटकडे चुंबकीय पट्टीकडे अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये काय होईल, एकतर तो मधल्या साईडला जाईल किंवा बाहेरच्या साईडला जाईल. बघा डॉटेड डॉटेड मध्ये तुम्हाला दिसतंय, मधल्या साईडला जाईल किंवा बाहेरच्या साईडला जाईल. मग दादा ही जी विद्युत धारेची दिशा आहे, दिशा तरी कोणती, नक्की कोणती आहे, म्हणजे कुठल्या डायरेक्शनने तो आकर्षित केला जातो. यासाठी वन ऑफ द मोस्ट 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 IMP टॉपिक आहे जो पेपरला विचारला जातो, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. इम्पॉर्टंट. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम काय सांगतोय, तुम्ही तिकडे फास्ट करायचंय, माझ्यासारखं फास्ट करायचंय. ओके, डावा हात घ्या. ओके, चलो 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 चलो, फास्ट घेतलाय. बरं, थंब तुमचा म्हणजे अंगठा, तर्जनी आणि मधले बोट हे एकमेकांना लंब आहे असे ताठ ठेवा. ताठ एकदम अशी एकमेकांना कसे लंब ठेवले. बरं, यामध्ये तर्जनी जी आहे ही दाखवते चुंबकीय क्षेत्राची दिशा. मला सांगा, बऱ्याच मुलांना हेच नसेल माहिती. आता त्याला तर्जनी म्हणजे कोण, अंगठा माहिती, मधले बोट माहिती, तर्जनी म्हणजे काय. तर्जनी म्हणजे बघा, हा अंगठ्याच्या बाजूचा जो बोट आहे त्याला काय म्हणतात, तर्जनी. तर्जनी दाखवते काय, तर्जनी काय दाखवते, चुंबकीय क्षेत्राची दिशा. तर्जनी काय दाखवते, चुंबकीय क्षेत्राची दिशा. मग मधले बोट काय दाखवते, विद्युत धारेची दिशा. मधले बोट काय दाखवतं, विद्युत धारेची दिशा. अंगठा काय दाखवतो, विद्युत वाहकावरील बलाची दिशा. म्हणजे एखादा जर का आपण एक्सपेरिमेंट केला त्यामध्ये इकडून जर का विद्युत वाहक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना बल लागत असेल, काय लागत असेल, बल, तर चुंबकीय दिशा कुठे लागेल, ह्या साईडला. आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजेच काय रे, एकमेकांना लंब स्वरूपात चुंबक तुमची विद्युत धारेची दिशा राहील. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. एक्सप्लेन कसं करायचं पेपरमध्ये. डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मधले बोट एकमेकांना लंब आहे असे ठेवा. त्यानंतर तर्जनी काय दाखवते, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा. तर्जनी काय दाखवते, चुंबकीय क्षेत्राची दिशा. अंगठा काय दाखवतो, चुंबकीय बलाची दिशा दाखवतो. अंगठा काय दाखवतो, चुंबकीय बलाची दिशा दाखवतो. मधले बोट काय दाखवते, विद्युत धारेची दिशा. मधले बोट काय दाखवतं, विद्युत धारेची दिशा. बस एवढं तुम्हाला फक्त लिहून यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक कोणते, फर्स्ट मी तुम्हाला जो ऍक्टिव्हिटी बेस वाला क्वेश्चन सांगितला तो नालकुंतल इम्पॉर्टंट आहे, आणि लास्टला फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. बघा राजा रे, हे फिजिक्स आहे. यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतील ज्या लवकर अंडरस्टँड होण्या एवढ्या सोप्या पण नाहीये, इव्हन तुम्ही मराठी असले जरी. बिकॉज बऱ्याच मुलांना वाटतं मराठी ना सिंपल तर भाषा आहे, हो, बट त्यातले शब्द काहीतरी अवघड असतात जे मराठीच्या मुलांना वारंवार रिपीट केले तरच ते डोक्यामध्ये फिट राहतात. सो मला असं वाटतं आज आपण इथे थांबूयात, बिकॉज जर याच्या पुढे अजून घेतलं तर बाकी गोष्टी डोक्यावरून जातील. पुढे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. शनिवारच्या लेक्चरला आपण 4 मार्क्सचा क्वेश्चन बघणार आहोत. 4 मार्क्सचा वन ऑफ द मोस्ट IMP क्वेश्चन, ज्यावरती विद्युत चलित्र आणि जनित्र तुम्ही ऐकलं असेल, जे विचारलंच जातं पेपरला मोस्ट ऑफ द. सो तोच प्रश्न म्हणजे आपण घेणार आहोत तो टॉपिक, आणि इंटरेस्टिंग पद्धतीने मी सांगण्याचा ट्राय करतो. आता तुम्हाला सांगतो एक छान अशी गोष्ट जी बऱ्याच मुलांना माहिती आहे, पण तिची पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 पर्यंत ती गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. गोष्ट ही खूप महत्वाची आहे. तुम्ही काही ना काही लेक्चरमधून शिकून जाणार, बिकॉज शैक्षणिक विकासाबरोबर आपला मानसिक आणि आपला सामाजिक विकास होणं हेही तितकंच महत्वाचं आहे. तर गोष्ट काय राजा रे, तर बघा, ससा आणि कासव. ससा आणि कासवाची सगळ्यांना गोष्ट माहिती का नाही, फास्ट चॅटमध्ये टाका फास्टली. ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहित आहे की नाही, फास्ट टाकायचे, फास्ट. हा, एक ससेदादा आहे, कासव आहे. मग एक दिवशी जे ससेदादा आहेत कासवाला काय म्हणतात की कासव, चल आपण एक शर्यत करू.
ची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ससे आणि कासवाची शर्यत लागते. एक मोठा डोंगर असतो, त्या डोंगरावरती चढून आपल्याला जायचं असतं. जो कोणी त्या झाडावर पहिला पोहोचेल तो जिंकतो. शर्यत सुरू होते. कासव बिचारा हळूहळू हळूहळू चालत असतो. ससा वेगवान गतीने पळून जातो. ससा मागे वळून बघतो तर काय, कासव आलेलाच नाहीये. ससा म्हणतो एक काम करू, थोडासा आराम करूयात आपण. कासव बिचारा हळूहळू हळूहळू चालत असतो. ससा झोपून जातो. तेवढ्या वेळात कासव डोंगरावर पोचतो, झाडाखाली पोचतो. कासव शर्यत जिंकून जातो. मग ससा येतो, बघतो तर काय, अरे कासव जिंकला. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो रे राजा? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, आळस अंगातून काढून टाका. एक्स्ट्रा ॲटिट्यूड किंवा कॉन्फिडन्स मध्ये नका राहू. अरे मला सगळंच येतं, मला जमतच, 100% होईल. नाही, कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे. सस्याने फास्ट पळू शकतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण कासव जिंकू शकत नाही, मी झोपून घेतो, आराम करतो आणि मग अभ्यास करतो, ही चुकीची गोष्ट आहे. बोर्डच्या आदल्या दिवशी अभ्यास करायला जाल तर जो मागून कासव हळूहळू रोज अभ्यास करतोय तो तुमच्यापेक्षा पुढे निघून जाईल, एवढं लक्षात ठेवा. पार्ट 1. पार्ट 2 मध्ये ससा म्हणतो अरे मी हारून गेलो. कासव म्हणतो कासव परत एकदा शर्यत करूयात म्हणे आपण. आता ह्यावेळेस काय म्हणतो, परत एकदा शर्यत करूया. ससा कासव सेम त्या झाडाखाली जायचे, डोंगर आहे आणि शर्यत चालू. यावेळेस शर्यत जिंकतं कोण? ससा दादा पहिले पोचून जाता. यावेळेस झोपत नाही. शिकायला काय मिळालं आपल्याला, की ज्या चुका झाल्या आहेत ना, त्या चुकांमधून शिका की आपण पुढे काय करू शकतो, ना की त्याच्यावर विचार करत बसा. तुम्हाला मार्क्स कमी आलेत ना पेपरला, ठीक आहे, कुठे कमी आलेले आहेत सुधारणा करा, पुढच्या वेळेस चांगले मार्क्स मिळवा. ससा शर्यत जिंकला. कासव म्हणतो ससे दादा ये तो गलत बात है. म्हणे काय पण आता गलत काय झालं म्हणे, मी जिंकलो तर गलत. म्हणे आपण आता शर्यत करू पण रस्ता बदलूयात म्हणे. म्हणे बरं ठीक आहे. शर्यत सुरू होते. पहिल्यांदा ससा जोरात सुसाट सुटतो. अर्धा रस्ता येतो, ससा बिचारा थांबून जातो. कासव हळूहळू हळूहळू येतं, पुढे जातं. शर्यत कासव जिंकून जातो. तुम्ही म्हणा दादा असं झालं काय? ससा अर्ध्या रस्त्यात झोपून तर नाही गेला. नाही, अर्धा रस्ता ट्रॅव्हल केल्यानंतर पाणी आलं. कासव जमिनीवरून चालत गेलं, पाण्यातून ट्रॅव्हल केला, परत नदीच्या पलीकडे गेला, त्या झाडाखाली थांबला, शर्यत जिंकला. शिकायला काय मिळालं? आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या जमतात ना त्या दिशेने जा. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाहीये तरीही तुम्ही त्याच्याकडे जाताय, गाढवासारखी मेहनत करताय, तर त्या मेहनतीला काहीही अर्थ नाहीये. मेहनत तर गाढव पण करतो. चांगल्या ठिकाणी आपण कुठे आपल्यातल्या कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी, कारण प्रत्येक जण युनिक आहे. कोणाला क्रिकेट चांगलं खेळता येत असेल, कोणाला बॅडमिंटन चांगलं खेळता येत असेल, कोणी चेस खेळू शकतो, कोणी अभ्यासात हुशार असेल, कोणाला शिक्षक व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर. आपण कशात बेस्ट आहे ना ती गोष्ट शोधा, तो पाथ ठरवा, त्यानुसार वाटचाल करा. तुम्ही 100% विजयी होणार, जिंकणार. हे आपल्याला कासवाकडून शिकायला मिळालं. पार्ट 3 झाला, आता पार्ट 4 आला. ते ठीक आहे आपण परत एकदा शर्यत करूया. यावेळेस झालं असं, ज्यावेळेस जमिनीवरून चालत होतं त्यावेळेस जो ससा आहे त्याच्या अंगावर कासव बसले. ज्यावेळेस पाण्यातून चालत होतं तर कासव आहे त्याच्या अंगावर ससा बसला आणि पुढे जाऊन दोघी सोबत शर्यत जिंकले. याचा अर्थ काय? जवळ चांगले मित्र ठेवा. तुमच्या आयुष्यात एक चांगला मित्र असणं खूप जास्त गरजेचं आहे, जर का तुम्हाला खूप पुढे अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल. तुमची संगत जशी असेल त्यावरून ठरेल तुमची पुढची रंगत कशी असणार आहे. कारण आज तुम्हाला आईवडिलांपेक्षा तुम्हाला तुमच्या जवळचे मित्र वाटत असतात, तो मित्रच जर का चांगला नसेल तर. म्हणून मित्र हा तुमच्या फक्त आपण म्हणतो ना वर्गापुरताच मर्यादित नका ठेवू. त्याच्यासोबत फ्युचरमध्ये अजून काही चांगलं करू शकतो का, काही बिझनेस आयडिया आहेत का, अभ्यासामध्ये काही चांगलं करू शकतो का. जर का तुम्ही सिंपल आहे आपल्या सायन्ससाठीच काय करू शकतात किंवा मॅथ्स आपल्या 10वीच्या बोर्डसाठी काय करू शकता. अरे एक काम कर, मी 4 चॅप्टरचा अभ्यास करतो, तू पण 4 चॅप्टरचा अभ्यास कर. तू त्याची एक क्वेश्चन पेपर बनव, मी पण एक बनवेन. माझी क्वेश्चन पेपर तू सॉल्व्ह कर, तुझी मी सॉल्व्ह करतो, चेक करा. सोबत पुढे जा. अभ्यास करता आहे, अरे मी हे 4 टॉपिक करतो, तू 4 टॉपिक कर, तू त्याला एक्सप्लेन कर, तू याला एक्सप्लेन कर. कमी वेळामध्ये जास्त आउटपुट. अशा पद्धतीने गोष्टी, ग्रुप डिस्कशन वाढवा, चांगल्या गोष्टी करा ना. शाळेमध्ये प्रोग्राम घ्या, शिक्षकांना सांगा एक ग्रुप डिस्कशनचा एक साधारण अर्धा तास मॅक्सिमम, त्यामध्ये ना फक्त 4 जणांचा किंवा 3 जणांचा ग्रुप बनवायचा. प्रत्येकाने एकदा एक्सप्लेन करायचा एक टॉपिक. मला सांगा 1 तास आहे, तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यायला 1 तास लागेल एका टॉपिकला. 4 टॉपिक समजायला 4 तास लागले समजून घ्या. पण इथे काय होईल, प्रत्येक जणाला 1च तास लागेल, पण बाकीच्या सगळ्यांचे टॉपिक 1च तासामध्ये सगळेजण शिकून मोकळे होऊन जातील.
टाइम वाचवा, टाइम वाचवायला शिकवा. टाइम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचा एक एक मिनिट हा फार महत्वाचा आहे बाबा रे. कारण बोर्डचा रिझल्ट लागल्यानंतर जी 1 वाजल्यानंतरची दुपार असते ना, त्यावेळेस बऱ्याच लोकांचा, तुमच्या नातेवाईकांचा कॉल येईल. त्यांनी आयुष्यभर तुम्हाला कधी कॉल केला नाही, तेही कॉल करतील, अरे रिझल्ट कसा आलेला आहे. त्यावेळेस आपल्या आई बापाला मान खाली घालावं लागले नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आत्तापासून अभ्यास करायचा आहे. थेंबे थेंबे रे पोरांनो, थेंबे थेंबे तळे साचे. एक एक मार्क्स खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्यासाठी हँड रिटन नोट्स असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील, तुमच्या सरप्राईज स्टडी मटेरियल असेल, सगळं IMP टॉपिक पासून सगळं द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त अभ्यास करण्याची जिद्द मला तुमच्यामध्ये दिसू द्या. आय होप सो की आजचं लेक्चर हे थोडंसं डिफिकल्ट असेल. बाकी बराच टॉपिक सिम्पल पण आहे, टेन्शन घेऊ नका. पुढचं लेक्चर अजून मजेदार पद्धतीने करायचं ट्राय करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थँक्यू सो मच.